दरम्यान परळीमधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। या प्रकरणी आता वाल्मिक कराडच्या निकटवर्ती याची कसून चौकशी करण्यात आली आहे। श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड याची 1.5 तास विशेष पथकाकडून चौकशी झाली। महादेव मुंडे यांची हत्या प्लॉटिंगच्या व्यवहारातून झाल्याचा संशय त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी व्यक्त केला होता। त्यामुळे या प्रकरणात श्रीकृष्ण कराडचा काही संबंध आहे का हे तपासलं जात आहे। कारण महादेव मुंडे यांच्याकडून प्लॉटचा व्यवहार हा भावड्या कराड करत होता अशी माहिती आहे। तर आतापर्यंत विशेष पथकाकडून महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये 15 संशयितांची चौकशी करण्यात आली आहे। तर महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे देण्याच्या हालचाली सुरू आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। 16 महिन्यांपूर्वी महादेव मुंडे यांची परळीमध्ये हत्या झाली, पण अजूनही या प्रकरणात एकही आरोपी निष्पन्न झालेला नाही। पोलीस उपअधीक्षकांकडे तपास देऊन सुद्धा अद्याप आरोपीला अटक न झाल्यानं या प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे देण्याच्या हालचाली सुरू आहेत। या प्रकरणाचा तपास आतापर्यंत 3 वेळा बदलण्यात आलाय। तर पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाकडूनही संशयितांची चौकशी करण्यात आली, पण अद्याप मुख्य आरोपीला अटक झाली नाही।